नमस्कार, मी श्वेता. आज एवढे सारे पदार्थ फक्त 15 ते 20 मिनिटात बनवायचं. चला तर बनवूया अगदी सोप्या पद्धतीने. तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे. त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची. कुकरच्या भांड्यामध्ये डाळीच्या वरती एवढे पाणी राहील तेवढं पाणी घालायचं आणि थोडीशी हळद घालायची. आता दुसरा कुकरचा डबा घ्यायचा, त्यामध्ये 1 वाटी तांदूळ घालायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यामध्ये जर काही कण असेल तर ते काढून टाकायचे. नंतर त्यामध्ये तांदळाच्या वरती एवढं पाणी राहील तेवढं पाणी त्यात घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता घ्यायचं आहे बाउलमध्ये घालायचं बेसन पीठ, थोडीशी हळद, लाल तिखट, नंतर चवीप्रमाणे मीठ आणि ओवा घालायचा आणि थोडंसं पाणी घालून आपलं बॅटर तयार करून घ्यायचे. आता इथं आपलं हे तुम्ही बघू शकता, अगदी छान असं बॅटर तयार झालेलं आहे. तर आता अळूची पानं मी तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे तुम्ही बघू शकता, हिरवीगार अशी अळूची पानं घेतलेली आहे आणि आपण जे काही बॅटर तयार केलेलं होतं ते अळूच्या पानाला अशा प्रकारे लावून घ्यायचं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची. आपण जेवढे अळूचे पानं आहोत तेवढ्या सगळ्या पानांना एक पानाला आपण हे सगळं बॅटर लावलेलं आहे आणि व्यवस्थित असं फोल्ड अशा प्रकारे आपण लावून घेतलेलं आहे सगळ्या अळूचे पानं. आता कुकरचा तिसरा डबा मी घेतलेला आहे आणि त्याला खालून असं तेल लावलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे काही अळूच्या पानांना बेसन पीठ लावलेलं होतं ते सगळे अळूचे पानं यामध्ये ठेवलेले आहेत. आता व्यवस्थित असे ठेवलेले आहेत आणि खाली तेल लावल्यामुळे ते कुकरच्या भांड्याला चिकटणार नाही. आता कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये मी 1 तांब्या पाणी घातलेलं आहे खाली आणि त्यामध्ये रिंग ठेवलेली आहे. आता सुरुवातीला मी भाताचा डबा, तांदळाचा डबा लावला. त्यानंतर जी काही आपण डाळ आहे तो डब्बा ठेवला आणि त्यानंतर आपण जे काही अळूच्या पानाचा आहे तो तिसरा कुकरचा डब्बा त्यामध्ये ठेवलेला आहे आणि व्यवस्थित असं झाकण लावून कुकरच्या कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या. आता इथे कुकरच्या आपल्या 3, 4, 5 शिट्ट्या झालेल्या आहे. आता वाफ पण गेलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते की किती छान प्रकारे अळूचे पानं शिजलेले आहे. हे तुम्ही बघू शकता, अळूच्या वड्या एकदम छान प्रकारे वाफवून निघालेल्या आहेत. त्यानंतर आपली तुरीची डाळ शिजलेली आहे आणि आपला भातही इथे तयार झालेला आहे. आता आपण डाळ तडका कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे. तर सुरुवातीला कढई घ्यायची, त्यामध्ये थोडंसं तेल आणि तूप घालायचं, लसणाच्या काही पाकळ्या, 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा, थोड्याशा हिरव्या चिरलेल्या मिरच्या, 1 टोमॅटो, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये हळद घालायची, नंतर धना पावडर, नंतर थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला घालून व्यवस्थित असं मिक्स करायची. नंतर त्यामध्ये आपली शिजलेली डाळ घालायची. एकत्र केल्यानंतर थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. छान अशी उकळी आली, हे बघा आपला छान प्रकारे डाळ तयार झालेली आहे. आता आपण याला तडका देऊया. तर तडका देण्यासाठी मी ते गॅसवर पळी ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकलं, मोहरी, जिरे, नंतर वाळलेल्या लाल मिरच्या, कोथिंबीर आणि आपल्या डाळला तडका दिलेला आहे. मस्त असा डाळ तडका तयार झालेला आहे. अगदी झटपट असा डाळ तडका आणि आपला राईस तर तयार झालेला आहे. आता अळूच्या वड्या आपल्या उकडलेल्या आहेत तर त्या फक्त परतून घ्यायच्या. इथे मी चिरून घेतलेले आहे, अळूचे पानं चिरून घेतलेले आहे. तवा घेतला, तव्यावर थोडंसं तेल टाकलंय आणि त्यावर आपण जे काही बारीक चिरलेल्या अळूची पानं आहे ती फक्त व्यवस्थित परतून घ्यायची. कमी तेलात अगदी झटपट तयार होणारी अळूची वडी तयार झालेली आहे.
तुम्ही अशा झटपट अळूच्या वड्याही तयार करू शकता. श्रावणात किंवा पित्रामध्ये अशा अळूची वडी नक्की ट्राय करून बघा. आता आपण मेथीची भाजी बनवणार आहोत. तर इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यासाठी मसाला लागतोय मीठ, मिरची, लसूण आणि शेंगदाणे. मिक्सरमध्ये याचं वाटण तयार करून घ्यायचे. कढई घ्यायची, कढईमध्ये तेल टाकायचं, त्यात जिरे, लसूण घालायचा. चांगलं तडतडलं की त्यामध्ये घालायची मेथी आणि मेथी व्यवस्थित अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता दिसती आपल्याला मोठी मेथी भरपूर, पण अगदी थोडी मेथी तयार होते. आता इथे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. लसणाची चांगली फोडणी बसली की आपली भाजीची चवही वाढते. नंतर आपलं वाटण घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. आपण इथं मेथीची सुक्की भाजी बनवणार आहोत. थोडंसं शिजण्यासाठी पाणी घालायचं आणि वरून झाकण ठेवायची. आपली मेथीची भाजी तयार. अशा प्रकारे झटपट भाज्या तयार.